ही मच्छी खाल्ली आहे का तुम्ही कधी? हिला मुर्दी मच्छी म्हणतात. मी ही मच्छी कितीतरी वर्षातून खाल्लेली आहे. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा आमचे पप्पा आणायचे नेहमी. आमच्या पप्पांचं कामच मच्छीतलं होतं, त्याच्यामुळे मच्छीतले बरेचसे वेगवेगळे प्रकार खाल्ले. पण मला ना ही मच्छी सगळ्यात जास्त आवडायची. सुरमई, पापलेट वगैरे हे सगळं काही मला कधी आवडलंच नाही जास्त. ही मच्छी माझी सगळ्यात फेवरेट होती. आई काय करायची, वरण भातासोबत बनवायची, अगदी कुरकुरीत अशी बनवायची. त्याच्यामुळे खायला टेस्ट अगदी भारी लागत होती. आणि आज मिस्टरांनी ही मच्छी आणली. म्हटलं सेम तशाच पद्धतीने मी ही मच्छी बनवते. तर काय केलं, सगळ्यात आधी व्यवस्थित साफ करून घेतली. त्यानंतर याला लिंबू थोडंसं, आलं लसणाची पेस्ट आणि मच्छी मसाला, हळद आणि थोडंसं मीठ लावून मॅरिनेट करून अर्धा तास साईडला ठेवून दिलं. त्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं, त्यामध्ये बारीक रवा, थोडासा मच्छी मसाला आणि थोडंसं मीठ टाकून ही सगळी मच्छी कोट करून घेतली. नंतर काय करायचं, पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल चांगलं गरम झालं ना की त्यामध्ये ही सगळी मच्छी सोडून घ्यायची आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आहे ना सगळी मच्छी दोन्ही साईडने कुरकुरीत फ्राय करून घ्यायची. मच्छी फ्राय करताना आहे ना त्याच्यामध्ये थोडासा लसूण आणि कढीपत्ता टाकायचा, म्हणजे टेस्ट आहे ना अजून भारी लागते. आणि दोन्ही साईडने अगदी कुरकुरीत अशी फ्राय करून घ्यायची. आई काय करायची, वरण भातासोबत बनवायची, त्यामुळे खायला भारी लागायचं. पण मी इथे काय आज वरण भात बनवला नव्हता, म्हणून मी काय केलं, मच्छी तळलेलं जे तेल होतं ना त्याच्यातच थोडासा भात गरम केला आणि ही मच्छी त्याच्याबरोबर खाल्ली. खूप भारी लागते. तुम्ही अजून खाल्ली नसेल ना तर नक्की खाऊन बघा. बाय.